हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहत. चला, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज संध्याकाळीच मी व्हिडिओला सुरुवात केली. आज दिवसभर काही शूट केलं नाही. तर असं आता आज मिस्टर आले गाडीने. त्यांचं नक्की नव्हतं, पण रविवारची मला सुट्टी आहे त्यासाठी. तर त्यांनी आणली कलाकंद. आणि आमच्या मण्याला कलाकंद खूप आवडतो, मण्याला. आणि त्यांना मी दूधखीर आवडते, त्यामुळे तांदूळ भिजून घातले दूधखिरीला. दूधखीर करायची आहे. आमच्या दूधखीर खूप फेमस असते. 2 दिवस गेले का दूधखीर, 2 दिवस झाले का दूधखीर असते. आमच्या दुसरं काही नसतं, पण ते सगळ्यालाच खूप आवडते. त्यामुळे म्हणलं की चला आज आणली कलाकंद, तर कलाकंद टाकून दूधखीर करू. हे बघा, तर चला कलाकंद टाकून दूधखीर मी कशी करते तर ते तुमच्यासोबत शेअर करते. तसं काही अवघड नाही आहे पुढे दाखवण्यासारखं असं, पण मला वाटलं शेअर करावं असं. पण छान लागते दूधखीर. त्यामुळे तर अजून दूध काही आलं नाही आमचं, आता येईल. दूध आल्याच्यानंतर मग करेल. आता चालू आहे माझ्या भाकरी. तुम्ही म्हणाल की दूधखीर केली भाकरी कसं काय, तर काकून चपाती नाही, भाकर लागते, त्यामुळे आता भाकरी करायचं झालं. चपाती पण करायचं होतं, नंतर चपात्या करायच्या भाकरी झाल्याच्यानंतर. आणि ना माझ्या गाऊन खूप खराब झाले होते यावेळेस. खूप दिवस झाला आणलं, त्याच्यात काही नव्हतंच आणायला. आता शिवानीला तुला गेले, तिला आणायला सांगणार होते, पण आता आणलेत. मिस्टरांनी दाखवेल कसे आणले. तर माझा स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर मग दाखवेल तुम्हाला. तोपर्यंत माझा स्वयंपाक करून घेते. हे बघा, भाकरी तर थापून ठेवली मी, तवा आपल्याला नाही अजून, त्यामुळे थांबली मी. तर चला मग माझा स्वयंपाक करून घेते. दूधखीर करायचं नाही मला, भेटू आपण. अजून सेवा पण राहिली तारक मित्राची. आजचा माझा कितवा दिवस आहे. मी 11 तारखेपासून सेवा चालू केली आहे. तर आज 5वा दिवस आहे. 5 दिवस झाला मी करते त्याला. तर ते पण राहिले अजून. तर मग स्वयंपाक झाल्यानंतर करेल मी. तर चला मग स्वयंपाक करून घेते, नंतर आपण भेटू. मला पीठ लागलं माझ्या इथं. हॅलो, तर इथे बघा दूधखीर करायला चालू आहे. तुम्हाला तर मगाशीच बोलले मी की आमच्या दूधखीर खूप फेमस असते, कारण सगळ्यालाच दूधखीर आवडते. त्यामुळे 2-2 दिवसाला आमच्यासारखंच दूधखीर असते. तर दूधखीराला आज काही एवढं सामान नाही आहे, फक्त तूप टाकून घेतले आणि खोबरं, खारीक आणि काजू बदाम हे सगळं एकत्र करून मिक्सरमधून काढून ठेवलेलं आहे एकदाच, कारण आम्हाला सारखंच दूधखीर लागते त्यामुळे. तर इथे बघा सारखं लाईट जात येत होते, त्यामुळे जास्त मला दूधखीर शूट करता नाही आली. जेवढं जमल तेवढं थोडं केले. तर त्या राड्यात गॅसवर पण माझ्याकडून दूध सांडलं होतं, तर तेच थोडंसं व्हिडिओमध्ये आले. म्हणलं जाऊ द्या, कधीतरी असतं आपल्या घरातला राडा येतोच, किती बी आपण नाही म्हणलं तरी बी. तर ती लाईट गेल्यामुळे दूध सांडलं होतं गॅसवर. माझा व्हिडिओ चालू होता, त्यामुळे ते पुसायचं राहून गेलं तर माझ्याकडून. नंतर पुसून घेतलं मी. तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा, कारण रात्री तेवढाच व्हिडिओ शूट केला, नंतर काही शूट करणं झालं नाही, कारण लाईट सारखं जात येत होती त्यामुळे. तर इथे बघा, आज ना मला देवपूजा खूप दिवसातून तुमच्यासोबत शेअर करायची होती, तर म्हणलं की चला आजच शेअर करू. तर आज आहे गुरुवार, म्हणजे हा गुरुवारच्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि मागाचा बुधवारचा व्हिडिओ होता. 2 दिवसाचा व्हिडिओ आहे हा. तर इथे बघा, सगळे देव एकत्र पूजायचे नसतात असं म्हणतात, कारण पहिलं मला पण माहीत नव्हतं. मी जेव्हा लातूरला राहत होते तेव्हा तिथल्या एका काकूने सांगितलं होतं मला, सगळे देव एकत्र नाही टाकायचे, कारण त्यांनी सांगितलं होतं मला की हा देव ह्याच्या अंगावर, तो देव त्याच्या अंगावर असं पडतात. मग एकूण एकाला लागतं करतं, आपल्यासारखंच असतं. देवाचं पण माणसासारखंच असतं. त्यामुळे तर तेव्हापासून ना मी असं एक देव मी म्हणजे धुवून काढत असते बाजूला, आंघोळ घालून देवाला. तर बघा, सगळ्या देवांच्या आंघोळ्या वगैरे घालून पूर्ण खाली कपड्यावर ठेवलं आणि नंतर एक देव पुसून मी आपल्या देवघरामध्ये मांडले. देवघर तर नाही आहे, चौरंगावर मांडून ठेवले. आणि गुरुवार असल्यामुळे स्वामींची पूजा मांडायची होती. स्वामींची मूर्ती आणि दत्त महाराजांची मूर्ती इकडे ठेवली पूजाच्या ठिकाणी, आणि बाकीचे देव चौरंगावर ठेवून दिले. तर इथे बघा, स्वामींसाठी पिवळं फुल हमखास असतं, म्हणजे असतंच माझ्यापाशी. तर तेच पिवळं फुल वाहून घेतलं अगोदर, कारण स्वामींना आणि गणपती बाप्पाला लाल फुल, स्वामींना पिवळं फुल हे खूप आवडतं. आणि आज मला कळस मांडायचा होता, कारण तुम्ही तर पाहिलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की त्या ताईने वटी भरून गेल्या होत्या माझा नारळ उचलून. तर तीच आज मी म्हणजे कळस मांडायचा होता मला. तर म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करू कळस कसा मांडायचा, काय करायचं. तर इथे बघा, पहिल्यांदा कळस जो आहे तो स्वच्छ घासून घेतला, कारण न घासता तर आपण देवारा म्हणजे देवघरात मांडत नाहीत.
त्यामुळे. तर नंतर मग त्यात पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये 1 रुपया, सुपारी, हळदी कुंकू आणि थोडेसे अक्षता टाकून घेतल्या. आणि नारळ जे आहे ना तर ते एकदम 5 ते 10 मिनटं पाण्यात भिजवून ठेवला होता, कारण नारळ पूर्ण पाणी नारळाने प्यायला पाहिजे अशा हिशोबाने ठेवलं, का तर तो लवकर नारळ उगवतो त्यामुळे. तर नंतर तो नारळ पानं वगैरे ठेवून कळसावर ठेवून घेतला आणि नंतर इथे स्वस्तिक वगैरे काढून घेतलं, कारण स्वस्तिक शिवाय आपला कळस पूर्ण होत नाही. स्वस्तिक काढल्याच्या नंतर आपल्या कळसाला जो आहे तो वेगळीच शोभा येते त्यामुळे. तर इथं कळस कधी भुईला ठेवायचा नसतो, खाली तांदळामध्येच ठेवायचा असतो. त्यामुळे इथे एका प्लेटात तांदूळ घेतले, त्यात हळदी कुंकू टाकलं आणि त्याच्यावर तो कळस ठेवला. तर बघा किती छान दिसायला लागले आणि ह्या कळसामुळे देवघराला पण शोभा आली आहे. तर इथे बघा गुरुवारची पण पूजा पूर्ण मांडून घेतली मी. पहिलं मोठी पूजा मांडत होते, पण आता एवढी मोठी नाही मांडत, छोटीच पूजा मांडते आता मी. तर इथे आता आपले स्वामी महाराजांची आरती वगैरे चालू आहे माझी 10:30. हॅलो, श्री स्वामी समर्थ. कशा आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर बघा आज सकाळी लवकर उठले होते, आज पूजेला उशीर झाला मला, कारण ना त्यांना जायचं होतं, त्यांना डब्बा बनवून द्यायचा होता, तरी मला उशीर झाला. तिथं तरी रांगोळी काढायची राहिली, आता पुन्हा काढेल रांगोळी, म्हणलं त्या अगोदर बोलून घेऊ तुमच्यासोबत. तर बघा मी आज कळस मांडलाय, आज आहे गुरुवार, म्हणलं चला आजचा दिवस शुभ आहे, तर आज मांडून घेऊ कळस. त्यामुळे मी आज कळस मांडलाय. कसा मांडलाय, काय मांडलाय ते तर तुमच्यासोबत शेअरच केले मी. बघा माझा हात लागला, ताट खाली पडलं तरी दिवा शांत झाला नाही. माझ्याकडून डब्यावर ठेवलं होतं मी, तरी माझा हात लागला, तरी बरं झालं दिवा शांत झाला नाही. देवाची कृपा आहे म्हणायचं आपल्यावर. तर दिवा शांत झाला असतं तर अजून मनात दुखून माझा हात लागला, दिवा शांत झाला असं वाटलं असतं. तर असो, चला. तर बघा आता बघू ही नारळ किती महिने उगवते. जेव्हा आपण कळस मांडतो ना तर तेव्हा नारळ किती दिवस दुकानात ठेवलेला असतो, काय असतं काय माहीत नसतो आपल्याला. त्यामुळे पाण्यात बुडवायचा 1 अर्धा तास तरी, आणि नंतर मग कळसावर ठेवायचा, म्हणजे नारळ कंटिन्यू वल्ला राहतो आणि नंतर मग नारळ उगवायला लवकर मदत होते. त्यामुळे मी आता आज पाण्यात वगैरे ठेवला आणि कळस मांडून ठेवला. तर आज बघा किती छान दिसतो देवाला माझा. मला देवघर कधी मिळते काय माहिती, देवाचंच म्हणत आहे. जेव्हा देवांना देवघरात बसायचं आहे तेव्हाच माझ्याकडे देवघर येईल, तोपर्यंत त्यांना चौरंगावरच बसवलेलं आहे. तर असो, आता जाऊ द्या. गुरुवारची पूजा वगैरे मांडून झाली आणि सकाळी आज मला थोडं उठायला उशीर झाला. 5ला उठायचं होतं पण वाजलं 6. त्यामुळे म्हणजे चपात्या वगैरे काही करणं झालं नाही, फक्त 2-4 भाकरी केल्या, मुगाची डाळ केली आणि त्यांना डबा दिला, कारण रात्री आले 8 वाजता, सकाळी तर गेले लगेच. तर आज माझा 8वा गुरुवार आहे. तर म्हणलं चला तुमच्यासोबत थोडं शेअर करू. प्रत्येक वेळेस शेअरच करते मी, पण गुरुवार म्हटलं ना थोडंफार शेअर केल्याशिवाय पण चांगलं वाटत नाही मला पण. म्हणजे असं म्हणजे व्हिडिओमध्ये जर काय स्वामींबद्दल नाही दाखवलं ना तर मलाच बुच्चं वाटतं, त्यामुळे मी दाखवते थोडंफार. तर असं आता चला. आणि आज देवपूजा कशी केली काय केली ते पण तुम्हाला मला बऱ्याच दिवसापासून दाखवायचं होतं, पण आज दाखवले. आणि हा जो चौरंग आहे ना, हा चौरंग खास मी देवासाठी आणला होता. हा चौरंग म्हणजे ना देव पूर्ण एकत्र धुवायचे नसतात असं म्हणतात, पूर्ण देव एकत्र धुवायचे नसतात, कारण आपण सगळे घरातले एक जण एकत्र आंघोळीला नाही ना जाऊ शकत. तर तसंच देवाचं पण असतं. मला माहिती नव्हतं, पहिलं मी सगळे देव एकत्रच आपल्या घंगाळ्यामध्ये टाकायचे आणि देव धुवायचे. पण नंतर मी लातूरला राहत होते तेव्हा तिथल्या एका काकूने मला सांगितलं होतं की एक देव धुवायचा असतो, एक सेपरेट. तर म्हणून मी हा चौरंग आणला होता. तर ह्या चौरंगावर म्हणजे दुसऱ्या भांड्यात पाणी घेते, हे ह्यात ठेवते आणि मग एक देव धुवून घेते तेव्हापासून, मला माहिती झाल्यापासून. तर त्या अगोदर पहिल्यांदा सगळ्यात अगोदर दिवा लावून घ्यायचा आणि नंतर पूजेला सुरुवात करायची. आणि आसनावर बसायचं, कधी पण भुईला बसायचं नाही. आणि आपलं जे म्हणजे दिवा असतो तर तो पण दिवा भुईला ठेवायचा नाही, का तर तो जमिनीला विसर्जन केल्यासारखा दिवा होतो, म्हणजे जमिनीला लावल्यासारखा दिवा होतो तो. त्यामुळे कशात तरी ठेवायचा दिवा, वाटीत म्हणा, कपड्यावर, कशावर तरी. तर मी प्लेटात ठेवला होता. तर अशा प्रकारे दिवा म्हणजे देवपूजा रोजची करायची असते. तर तेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, पण मला काही होतच नव्हतं. आज मोबाईल धरायला पण कुणी नव्हता, त्यामुळे मी एकटीनंच जसं जमलं तसंच थोडं दाखवायचा प्रयत्न केला. जास्त काय दाखवलं नाही, जास्त दाखवत बसलं असतं ना एक देव दाखवायचं म्हणतं बरंच व्हिडिओ मोठा चालला असतं, त्यामुळे म्हटलं की नको. तर माझी देवपूजा तुम्हाला आवडली असली तर मला नक्की सांगा. तर कारण मला आता तीच ऑप्शन भारी वाटलं देवपूजा करायचं, सगळे देव एकत्र टाकायचे, हा देव त्याच्यावर पडणार, तो देव त्याच्यावर पडणार, म्हणजे धक्काबुक्की लागल्यासारखं होतं देवाला.
त्यामुळे मग तेव्हापासून मी एक 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 देव घेते आणि तसंच देवपूजा करते. तर चला मग तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. तर आज आहे 8वा गुरुवार. मी मगाशी सांगितलं तरी आता डबल बोलते अजून. तर असो, आता माझं पारायण वगैरे राहिलं तर मी पारायण 4 वाजता करते. मी जेवढी सेवा होती ना तर तेवढी सेवा केली. आणि रोजची गुरुवारची सेवा मी कोणती करते तर मोबाईलवर ना स्वामी समर्थाचा ॲप आहे माझ्याकडं, म्हणजे स्वामी समर्थाचं ग्रुप आहे, पुण्याचा ग्रुप आहे तो. तर त्याच्यावर प्रत्येक गुरुवारची सेवा येते. ते गुरुवारी नेमकं कोणती सेवा करायची असते, तर आरती कोणती म्हणायची असते, सेवा कोणती असते, काय असते, तर ते सगळं येतं त्याच्यावर. मग त्याच्यावरतीच बघून मी सेवा गुरुवारची करत असते मी. आरती पण त्याच्यावरतीच म्हणते. गणपती बाप्पाची एक, स्वामी समर्थाची एक, दत्तगुरू महाराजांची एक, असं 3 आरत्या करते. आणि नंतर मग जे बी सेवा येईल तर ती मोबाईलवरची बघून करते मी, त्या व्हॉट्सअपच्या ॲपमधले, म्हणजे व्हॉट्सअपला जे ग्रुप आहे तर त्या ग्रुपमधले बघून. तर चला मग आज पेढ्याचाच नैवेद्य दाखवला. रात्री त्यांनी पेढा आणला होता. तर बघा, ते बोलणं माझं अर्धच राहून गेलं. तर असो, तर इथं पूर्ण पूजा वगैरे झाली, कारण रांगोळी राहिली होती, तर रांगोळी पण काढून घेतली. आणि त्यांना मिस्टरांनी गाऊन आणल्या होत्या, कारण त्यांना सांगितल्या पण नव्हते. मी फक्त म्हणले होते की शिवानी लातूरला गेली आणि तिला आणायला सांगायचं आहे, त्यामुळे तिला पैसे पाठवायचे होते. तरी त्यांनी अचानकच गाऊन घेऊन आले. म्हणजेच माझ्यासाठी सरप्राईजच होतं, ते माहिती पण नव्हतं. तर असो, त्यांना कॉलरचे आवडतात, मला कॉलरचे आवडत नाहीत, पण त्यांना आवडतं, त्यामुळे त्यांनी घेऊन आले मला न सांगतं. त्यामुळे त्यांनी घेऊन आले, मला सांगितलं पण नाही. मला सांगितलं असं मी नको बोलले असते, त्यामुळे. तर असो, चला, सरप्राईज कोणाला पण आवडतात. तर चला, बाय.